नाशिकच्या काठेगल्ली अतिक्रमण कारवाईला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली आहे। नाशिक मनपानं बजावलेल्या नोटिशीला ट्रस्टनं सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान दिले। अतिक्रमण कारवाईला स्थगिती देण्याचे आदेश उच्च न्यायालयानं तातडीनं सुनावणी का केली नाही याबाबतचे सुप्रीम कोर्टानं सवाल विचारलाय। या प्रकरणामध्ये पुढची सुनावणी ही 21 एप्रिलला होणार आहे आणि दुसरीकडे काठेगल्लीमध्ये असलेल्या अनधिकृत अतिक्रमित बांधकामानंतर पोलीस सुरक्षा कायम ठेवण्यात आली आहे। नाशिक जिल्हा बँकेत 182 कोटींची वसुली प्रकरणामध्ये 3 संचालकांना अभय देण्यात आले। जिल्हा बँकेचे माजी संचालक अद्वय हिरे, परवेज कोकणी आणि अनिल आहेर यांना नोटीस बजावण्यात आल्या नाहीत। तर सहकार मंत्र्यांच्या सुनावणीमध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीला आलाय। अनियमित कर्ज वाटप केल्या प्रकरणात तत्कालीन संचालक आणि अधिकाऱ्यांसह 44 जणांवर ठपका ठेवण्यात आला आहे। पुणे महामार्गावर नांदूर शिगोटे गावाजवळ गोमांस घेऊन जाणाऱ्या गाडीचा अपघात झाला। मध्यरात्रीच्या सुमाराला ही गाडी उलटली आणि हा अपघात झाला। यावेळी गाडीतील गोमांस रस्त्यावर पडल्याने काही काळ वाहतुकीची कोंडी झाली। या प्रकरणात वावी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान गाडी चालक अपघातानंतर फरार झालाय। नाशिक शहरामध्ये अवैधरित्या कोयते बाळगणाऱ्या 2 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले। नाशिक एटीएसच्या पथकानं कारवाई केली। या प्रकरणामध्ये दोघांकडून 4 कोयते जप्त करण्यात आले। दोन्ही संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला। पोलीस आता पुढचा तपास करतात। नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामाचा आढावा घेण्यासाठी बैठकीचं आयोजन करण्यात आलं। सिंहस्थ कामांचा 15,000 कोटींचा आराखडा पाठवून कोणतीही हालचाल होत नसल्यानं त्याची दखल पंतप्रधान कार्यालयानं घेतली। याबाबत उद्या जिल्ह्यातल्या प्रमुख प्रशासकीय अधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक होणार आहे। नाशिक शहराचं तापमान पुन्हा वाढलंय, त्यामुळे उकाड्यानं नाशिककर हैराण झालेत। काल नाशिकच्या तापमानाची नोंद 39 अंश सेल्सिअस इतकी झाली। तर शहरामध्ये वाढलेल्या तापमानामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे। संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचा चंदनाचा उटी सोहळा 24-25 एप्रिलला होणार आहे। वाढत्या उन्हाची दाहकता कमी करण्यासाठी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या संजीवन समाधीला चंदनाचा शीतल लेप लावला जाणार आहे। गेल्या अनेक वर्षांपासून लेप लावण्याची परंपरा आहे। या सोहळ्यानिमित्तानं उटीसाठी चंदन उगाळण्यास सुरुवात झाली आहे।